न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। आजच्या युगात चिवचिवाट ठरवतोय। जीव वाचवा उपक्रमातून संवर्धनाचा संदेश। आजच्या आधुनिक युगात एकेकाळी अंगणात चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या आता शहरासह ग्रामीण भागातूनही लुप्त होताना दिसत आहेत। पर्यावरणातील प्रत्येक जीवाचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याची जाणीव ठेवत राजूर येथे श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पक्षी वाचवा चिमणी वाचवा या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात पक्ष्यांसाठी घरटी तयार करणे, पाणी पात्र ठेवणे, धान्य वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्रीमती रजनी टिबे, निसर्गप्रेमी रमाकांत डेरे तसेच आदिवासी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ साबळे, प्राचार्य किरण भागवत, सतीश काळे, विनायक साळवे, सुनीता पापळ, सोमनाथ पंडित उपस्थित होते। उठा उठा चिवताई, चिवताई चिवताई दारुगड यांसारख्या कवितांपासून पंचतंत्रातील गोष्टींपर्यंत विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली। टाकाऊ वस्तूंपासून घरटी बनवण्याचे प्रशिक्षण, छायाचित्रावरून पक्षी ओळखण्याचे खेळ यामुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। जागतिक चिमणी दिनानिमित्त जीवदया व स्वामी समर्थ शिक्षण संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चांडोले व विवेक जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना, शाळांना व मंदिरांना अल्प किमतीतील घरटी मोफत वितरित केली। याप्रसंगी अनिकेत चांडोले यांनी सांगितले की चिमण्यांना पिण्यासाठी व अंघोळीसाठी पाणी तसेच धुळीची आवश्यकता असते, मात्र काँक्रिटीकरणामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम झाला आहे। चिमण्या पिलांना प्रथिनयुक्त अन्नाऐवजी उरलेले अन्न देत असल्याने त्यांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निरीक्षण मांडले। प्राचार्य सौ मंजुषा काळे यांनी पर्यावरणपूरक विकास, देशी वृक्ष लागवड व सेंद्रिय शेतीचा अवलंब हे चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय असल्याचे सांगितले। दरम्यान राजूर येथील अनिकेत चांडोले या तरुणाने ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ 110 रुपयात पर्यावरणपूरक चिमणी घरटे तयार करून संवर्धनाचा अभिनव प्रयोग राबवला आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले तर आभार कुमारी कांचन माळवे यांनी मानले। या उपक्रमात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस हा नेचर फॉरएव्हर सोसायटी आणि इकोसिस्टीम ॲक्शन फाउंडेशन या दोन संस्थांच्या मार्फत सुरू केला गेलेला 2009 पासून हा दिवस साजरा केला जातो संपूर्ण जगभर। आणि जे डॉक्टर मोहम्मद दिलावर हे जे निसर्गप्रेमी होते यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे त्यावेळेला प्रयत्न केलेले आहेत। आता जर आपण विचार केला तर शहरीकरण वाढतंय, शहरीकरण वाढल्यामुळं जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होते आणि या पशुपक्ष्यांचा जो अधिवास आहे हा अधिवास कमी होत चाललेला आहे, नाहीसा होत चाललेला आहे। त्यांची घरटी त्याच्यामध्ये नष्ट होतात। आपण पाहतो जंगलांना आता आजूबाजूला आगी लागलेल्या दिसतात, त्याच्यातून अनेक पशुपक्ष्यांची घरटी त्याच्यामध्ये जळून खाक होतात। आणि वाढता उन्हाळा आणि पाणी टंचाई, आपण वर्गातून 10 वेळा बाहेर पाणी प्यायला जाऊ का विचारून येतो, तर या पशुपक्ष्यांनी पाणी पिण्यासाठी कुठं जायचंय, त्यांना तर वाचाही दिलेली नाहीये। मग आपण काय केलं पाहिजे तर हा दिवस शाळेपुरता मर्यादित आपण साजरा करत नाही, तर हा आपल्याला घरी गेल्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये बाजूला घराच्या वर एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचंय, त्यांना खाण्यापिण्यासाठी काही धान्य चारा आपल्याला ठेवता येईल का ते पाहायचंय। आणि यासाठी आपल्याला हा दिवस एक जाणीव जागृती म्हणून आपण फक्त आजच्या दिवसाला तुम्हाला दिलेला आहे, पण एकदा उन्हाळा सुरू झाला की दरवर्षी आपण या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हे सगळं घरी गेल्यानंतर आपल्याला करायचं आहे।